नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. अखेर एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या मुंबईतल्या नेत्यांना दिल्लीमध्ये पाठवलंच आहे. पाठवलं यासाठी म्हणावं लागेल की त्यांनी ज्या पद्धतीने हॉटेल पॉलिटिक्स सुरू केलं, त्या हॉटेल पॉलिटिक्समुळं मिळालेला काठावरचा का होईना पण विजय साजराच करता येणार. महापौर कोण होणार याच्यावरून राजकारण पेटलं. आणि मग शिंदे आपल्याला ब्लॅकमेल करत आहेत. त्यामुळे आता करायचं काय असा प्रश्न घेऊन भारतीय जनता पार्टीने दिल्ली गाठलेली आहे. आता आज दिल्लीमध्ये बैठक आहे आणि काल विश्वसनीय सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच असेल, पण मित्राला देखील नाराज करायचं नाही. या पद्धतीने काय करायचं ते करा, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आता आज 29 नगरसेवक जे गेल्या 3 दिवसांपासून 5 स्टार 7 स्टार सगळ्या सुविधा अनुभवत होते, ते आता घरी परतलेले आहेत. पण ते घरी परतच असताना शिंदे सेनेने खबरदारी घेतलेली आहे. त्यांना जे 16 तारखेला विजयाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे ते स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे, नंबर 1. नंबर 2, आधार कार्ड हे देखील स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे. मूळ कागदपत्र सगळे ताब्यात घेतलेले आहेत. म्हणजे विश्वास नाहीच. आणि मग फुटाल तर याद राखा वगैरे वगैरे असं देखील सांगण्यात आलेलं आहे. आता ही जी अंतर्गत दादागिरी आहे, त्या दादागिरीपेक्षा आपण राजकारणामध्ये कशा प्रकारे दादागिरी करू शकतो हे एकनाथ शिंदे यांनी ज्या वेळेला सरकार स्थापन होत होतं राज्यातलं, त्यावेळेला जवळपास महिनाभर जे काही ताणून धरलं होतं मुख्यमंत्री पदासाठी, ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि त्याची भीती ही नगरसेवकांना असणारच आणि जे नवनिर्वाचित आहेत त्यांना तर ते असणारच. आता दिल्लीमध्ये काय ठरणार आहे, कशा प्रकारे सत्तेचं वाटप होणार आहे महानगरपालिकेमधल्या, कारण 75,000 कोटी रुपयांचा कार्यक्रम आहे तिथे. तिथे कसं समसमान वाटप झालं पाहिजे आणि नेमकं काय केलं जाणार आहे हे आता दिल्लीमध्ये ठरेल. आणि त्याविषयी आपण विश्लेषण करतोय. आता इकडं संजय निरुपम किंवा हे जे काही वाचाळ असे जे नेते आहेत, ते काय बोलत आहेत, उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्याबद्दल ते काय बोलत आहेत. उद्धव ठाकरे देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल हे का म्हटलेले आहेत, याची देखील आपण चर्चा करणार आहोत. आणि दर्शकांना विनंती की याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये महापौर निवडणूक किंवा आरक्षण या संबंधी बरंच काही आपण माहिती दिलेली, ती अवश्य ऐकावी. आणि हे चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो. आता बघा, हे संजय निरुपम, हे कोण आहे संजय निरुपम? हे माजी खासदार आहे. हे पहिल्यांदा खासदार त्यांना केलं कोणी? उद्धव ठाकरेंनी केलं, बाळासाहेब ठाकरेंनी केलं, संजय राऊतांनी केलं. कारण हे जे संजय निरुपम आहेत, हे शिवसेना म्हणजे सामना मुखपत्राचं जे दैनिक आहे न्यू प्रभादेवी मार्गावर, तिथेच बसायचे. हे दोपहर का सामनाचे कार्यकारी संपादक होते. आणि मग त्यांनी बाळासाहेबांचं मन जिंकलं. मग परप्रांतीय वगैरे काय, मी काय करू शकतो, संघटन मी कसा उपयोगाचा आहे वगैरे वगैरे, ते सगळं त्यांनी ते डेकोरेट केलं. आणि बाळासाहेबांनी या निरुपमला राज्यसभेवर पाठवलं होतं. मग ते बराच प्रवास झाला त्यांचा दरम्यानच्या काळात. मग ते काँग्रेसमध्ये गेले, मग आता ते शिंदे सेना वगैरे ते सगळं चाललेलं आहे. तर ते काय म्हटलेले आहेत बघा, की उद्धव ठाकरे संजय राऊत उलटे लटकले तरी त्यांचा महापौर होणार नाही. पण जी प्रसार माध्यमांमध्ये चांगली जी बातमी सध्या येते, आणि आपण देखील मागच्या व्हिडिओत त्याच्यावर चर्चा केलेली आहे, जर हे 22 तारखेला म्हणजे परवा जी काही महापौर आरक्षण सोडत होणार आहे, त्याच्यामध्ये जर असं निघालं की शेड्यूल ट्राईब्स साठी हे महापौर पद आरक्षित, त्यावेळेला शेड्यूल ट्राईब मधले
जे 2 प्रभाग आहेत आरक्षित त्याच्यामधून विजयी झालेले उमेदवार जे आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आहेत. जितेंद्र वाळवी आणि प्रियदर्शनी ठाकरे हे ते 2 नगरसेवक. या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. मग त्याच अर्थाने उद्धव ठाकरे म्हणाले की देवाच्या मनात असेल तर. आता आम्ही विश्लेषक असो, पत्रकार असो, आम्ही सगळ्यांनी जे काही सगळे ज्या अंदाज व्यक्त केले ते अंदाज हे वरवरचे हवेमधले नाहीत, हे लक्षात घ्या. जसं आता उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय स्मारक बाळासाहेब ठाकरेंचं तिथं पाहणी सध्या आता या क्षणाला करत आहे. या ठाकरे स्मारक समितीचं राष्ट्रीय स्मारकाचं अध्यक्षपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून उद्धव ठाकरेंनाच दिलेलं आहे. त्याच्यानंतर राज ठाकरे यांनी ज्या ज्या पद्धतीने वक्तव्य केले, हिंदी सक्तीपासून जे शिवसेना प्रमुखांना जमलं नाही ते फडणवीसांनी कसं करून दाखवलं वगैरे वगैरे ते ते जे बोललेले आहेत. आणि देवेंद्र फडणवीस ज्या ज्या वेळेला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना भेटले विधिमंडळामध्ये, मग ते कुठं लिफ्टमध्ये भेटले, कुठे त्यांच्या केबिनमध्ये भेटले, त्या त्या वेळेला बातम्या झालेल्याच आहेत. इतकंच नाही, ज्या वेळेला विधिमंडळ सदस्यांचा एकत्रित फोटो काढला जातो त्यावेळेला एकनाथ शिंदे आले, ते बाजूला खुर्चीवर येऊन बसले पहिल्या रांगेमध्ये. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळेजण उठून उभे राहिले आणि ते एकनाथ शिंदेंनी त्यांच्या चाणक्ष नजरेतून ते हेरलं. अशा अनेक गोष्टी आहेत, त्याच्यावर आपण सविस्तरपणे बोलत राहूच. आता एकनाथ शिंदे यांनी हॉटेल पॉलिटिक्स करून ज्या आपल्या विजयाला काळा डाग लावलेला आहे अशी भारतीय जनता पार्टीने तक्रार केलेली आहे. एक तर काय झालेलं आहे की जे 2017 मध्ये जे 82 नगरसेवक निवडून आले होते त्याच्यामध्ये भर कितीची पडलेली आहे? 7 नगरसेवकांची पडलेली आहे. 89 झालेले आहेत भारतीय जनता पार्टीचे. आणि मग आता आपल्याला आपलाच महापौर करायचा आहे. मग आता ट्रिपल इंजिन मुंबईचा विकास, तिसरी मुंबई, चौथी मुंबई, विकास विकास विकास, नमो 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 आणि अमित शहा, हे सगळं जे चाललेलं आहे त्यामुळं कोणत्याही स्थितीमध्ये आता ती संधी सोडायची नाही. आणि नाही म्हणायला एक ज्येष्ठ पत्रकार प्रकाश आकोलकर यांनी एक आठवण करून दिलेली आहे महाराष्ट्राला आणि भारतीय जनता पार्टीला देखील. 1982 मध्ये भारतीय जनता पार्टीचे पै नावाचे एक महापौर होते, जे जनसंघामध्ये जायचे. ते स्वयंसेवक आणि त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अधिवेशन ज्या वेळेला मुंबईतच त्या घेतलं गेलं होतं त्यावेळेला महापौर असलेले पै हे संघाच्या वेशात तिथं सहभागी झाले होते, ही आठवण करून दिलेली. आता दुसऱ्यांदा महापौर पद आपल्याला पाहिजे आणि ते नवीन वातावरणात पाहिजे. म्हणजे पूर्वीच्या जनसंघ वगैरे असं नाही, आता भारतीय जनता पार्टी. तशी 82ला ती झालीच होती, कारण 1980ला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती. आता ते सगळं जे आहे आणि मग ते विकास, मग हिंदुत्व, मग वगैरे वगैरे ते सगळं जे आहे ते करायला आपल्याला विजय साजरा करता आला नाही. आपण त्या कार्यालयाच्या समोर सगळं 2दा विजयोत्सव वगैरे साजरा केला, परंतु कुठेतरी आता विजयाचा उन्माद नकोय असं देवेंद्र फडणवीस यांना बोलावं लागलं. कारण ठाकरे ब्रँडचा बँड वाजला असा जो फलक आहे तो बाजूला ठेवावा लागला. त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की हे असं करू नका. त्याच्यानंतर ते नितेश राणे, विकट हास्य त्यांचं, तो उन्माद आहे असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. अर्थात ते नितेश राणे कधीच गप्प बसणार नाहीत आणि ते चाललेलं आहे त्यांचं. आता तुम्ही पाहिलंय गेल्या 24 तासामध्ये ते किरीट सोमय्या, ज्यांना ते नागडा पोपटलाल म्हणतात, संजय राऊत, हे जे काही सगळं चाललेलं आहे हे अतिशय गलिच्छ पातळीवर चाललेलं आहे आणि दोन्ही बाजूनी चालू आहे. असं नाही म्हणता येणार की इकडनंच चालू आहे, तर तिकडनं पण चालू आहे. तर हे सगळं चाललेलं हे महाराष्ट्र बघतोय. मग आता मुख्य मुद्दा जो आहे की काय होणार आहे, सेटलमेंट कशी होणार दिल्लीमध्ये. महापौर भाजपचा, स्टँडिंग कमिटी भाजपची, उरलं काय, सुधार समिती आहे, बेस्ट समिती आहे, त्याच्यामध्ये बघा काही जमलं तर. डोळा कुठं आहे? महापौर पदापेक्षा खरं डोळा कुठं आहे? स्टँडिंग कमिटीवर आहे. टेंडर काढले जातात,
75,000 कोटी रुपयांचं सगळं बजेट, त्याला दिशा देणं, तरतूद करणं. मग रिंग पद्धतीने आपला कंत्राटदार वगैरे ते सगळं. आणि ते काही मुंबईलाच घडतं असं नाही, ते सगळ्या शहरांमध्ये ते घडतं, उघडपणे घडतं. हे म्हणायला फक्त आम्हाला MIM नको न, आम्हाला हे नको न, हिंदुत्वन वगैरे न, अमुक धमुक सगळं काँग्रेसवाले तेच म्हणतात, हे तेच म्हणतात. शेवटी ते पांढरे पाकिट दिसले रात्रीचे, बॅगा दिसल्या की तोंड गप्प होतात. तिथं गप्प बसतात, बाहेरून वेगळं बोलतात. हे सगळं महाराष्ट्र बघतोय उघड्या डोळ्याने. आणि तेच होणार आहे. आता तर एवढा खर्च झालेला आहे निवडणूक लढवायला, तो वसूल करायचा कुठून, असं आत्ताच सगळं सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे तो तो भाग आहे. तर त्या दृष्टीने केलं जाणार. आणि जसं सुरुवातीला सांगितलं की मुख्यमंत्री पद मला मिळावं, जसं तुम्ही आता बिहारमध्ये आता केलेलं आहे, अर्थात ते नंतर केलं, परंतु माझ्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह सर्व योजना कशा महाराष्ट्रापर्यंत गेल्या, शासन आपल्या दारी, हे मी कसं राबवलं, त्याच्यामुळे माझा विचार केला गेला पाहिजे. आणि तसा तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही मुलाखती दिल्या होत्या, हे सगळं आठवण करून दिली. एकनाथ शिंदेंनी त्या वेळेला दरेगावला गेले, ठाण्यातच बसले, रुसून बसले. मग उपयोगाला आले उदय सामंत. उदय सामंत देवेंद्र फडणवीस यांचे खसम खास. ज्यावेळेला ते लोटस सगळं सुरत गुवाहाटी सगळं चालू होतं की उदय सामंत तातडीने स्पेशल फ्लाईटने सुरतला गेले. बघा मी पण आलोय म्हणजे मला फडणवीसांनी पाठवलं. आता ते दोघेही या क्षणाला कुठे दावोसमध्ये आहेत. मग दावोसमध्ये आता 20 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे महाराष्ट्र. तर ती आणायला ते गेलेले. आता हे जे उदय सामंत यांनीच एकनाथ शिंदे यांना सांगितलं, बघा साहेब, तुम्हाला मुख्यमंत्री ते करणार नाही, गृहमंत्री करणार नाही. जे काही तुमचं जे लाडकं खातं आहे नगर विकास खात्याचं, ते घ्या. आणि ते नाही घेतलं तर आम्ही काय करायचं हे सांगा, नाही तर आम्ही मंत्री होतो, तुम्ही बाहेर बसा. मग त्याच्यानंतर शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंनी नगर मंत्री म्हणून शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्री त्याचा ते एक जोड दिलं. मग आता महापौर पदासाठी जे काही आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आहे, 23 जानेवारी म्हणून ते द्या, हे जे म्हटलं होतं, ते काय भारतीय जनता पार्टीला मान्य नाही. आणि बघा, जर मान्य झालं तर ते 6 महिन्यांसाठी, 1 वर्षभरासाठी असं मान्य होऊ शकतं. आणि जर 2.5 वर्षांसाठी केलं तर ते नवल म्हटलं पाहिजे. मग अमित शहा यांचा शब्द अंतिम. देवेंद्र फडणवीस, तुम्ही चाणक्य जरी ठरला, मुंबईमध्ये काही प्रमाणात ठरला, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात, तरी मी महाचाणक्य आहे, कूटनीतिकार खरा मीच आहे. त्याच्यामुळे शिवसेनेच्या बाबतीत मी काय करून टाकलेलं आहे, कशा प्रकारे केलेलं, हे सगळं ते आठवण केली जाईल. तर काहीही होऊ शकतं. आणि त्याची बातमी, त्याचे सगळे विश्लेषण आपण करतच राहू. आणि दर्शकांना पुन्हा एकदा विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. धन्यवाद.